ज्ञानदीप लावू जगी। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला व घ्या दुःखाचा मागिल्या। आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची महिम्न पारंते परम विदेशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु ये गिरा। अथा वाच्य सर्वस्व स्वमति परिणामावधि गुणन, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा। मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरण रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देवु मोहि हरवु कलेश। हे दुख भंजन, सोदीन रजनी श्री ज्ञानदेवाचरणी, केला जगासी उपकार तारी येले नारी नर। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला नेहमी वर्ष श्राद्ध दशक्रिया विधी गंगा पूजनाला निवडला जाणारा पण त्याच्यासाठी नसणारा अतिशय प्रसिद्ध असा अभंग तुकोबारायांनी जिवंतपणे कसा शेवट गोड केला। थोडासा विको कमी राहू दे बोलताना म्हणताना दे।
जिवंतपणे शेवट कसा गोड होतो. माणूस गेल्यावर चंदनाच्या लाकडात जाळला काय, लाखो लोक होती काय, याच्यावरून शेवट गोड होत नाही. तर जिवंतपणे त्याचं कर्म किती गोड होतं, जिवंतपणे तो किती सत्कर्म करत होता, जिवंतपणे किती लोकांशी तो गोड बोलत होता, जिवंतपणे त्यानं किती खरं वागलं आणि जिवंतपणे ज्यानं समाजाची सेवा केली. संस्कार देत देत आपला संसार करता करता परमार्थही ज्याने केला, असा जिवंतपणे शेवट गोड करण्याचा फॉर्म्युला या अभंगामध्ये आलेला आहे. आपण त्याचं गोड चिंतन 12 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या निमोने नावाच्या गावी. गेल्या 1 वर्षापूर्वी ज्या वडिलांचं निधन झालं, कैलासवासी बाबूरावजी नाना आणि बाबूराव पाटील काळे आणि बापूराव नाना म्हणजे आणि वडिलांचं नाव बाबूराव काळे. या वडिलांच्या जाण्याचं दुःख पेलून त्यांची 2ही मुलं, त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नी श्री कमलबाई, श्रीमती कमलबाई बापूराव काळे, रमेश बापूराव काळे आणि संतोष बापूराव काळे. खाली भाऊ आहेत सोनबा, प्रल्हाद, बबन, शिराबाई बहीण आहे, सुवर्णा अर्जुन पवार मुलगी आहे, संगीता मोहन शिंदे मुलगी आहे, नम्रता तनिष नम्रता सून आहे, तनिष शौर्य गौरी नातू आहेत, नाती आहेत, केसरबाई आणि सुलाबाई बहिणी आहेत. असा मोठा परिवार या बापूरावांच्या नानांच्या नंतर या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यांच्या रमेश दादानं चिरंजीव मोठे असतील, रमेशराव आणि संतोषराव या 2 मुलानं आणि कमलबाईनं या संपूर्ण परिवाराने एकत्रित येऊन आमच्या नानांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी या उद्देशातून असं सुंदर कीर्तनाचं आयोजन केलं. आणि ते कीर्तन ठरवत असताना आमचे मयूरजी वस्तवार, ज्यांचं अतिशय समाधान महाराज शर्मा, ढोक महाराज, साखरे महाराज अशा नामांकित कीर्तनकारावरती ज्यांचं प्रेम आहे, असे आमचे मयूरजी यांनी आमच्या गणेश महाराज, माझे जे सारथी आहेत, त्यांच्याशी संपर्क केला गणेश महाराजांशी. आणि ही तारीख माझ्या डायरीमध्ये बरेच दिवसापूर्वी मयूरदादांनी लिहून दिली आणि त्याद्वारे निमोन्याला येण्याचा योग आला. याच्या अगोदर मला निमोन्याला आमच्या आपल्या कार्यक्रमाचे जे मार्गदर्शक आहेत, युवा कीर्तनकार, ज्यांच्या रील्स मी नेहमी पाहतो फेसबुकला, व्हॉट्सअपला, चांगल्या प्रकारानं त्यांची वाणी आता फुललेली आहे, असे युवा कीर्तनकार आमचे प्रवीण महाराज होळकर यांनी मला एकदा निमोन्याला मागं आणलं होतं. आणि तेव्हापासून मग सगळ्यांचा आग्रह होता की महाराज परत आले पाहिजे. आणि त्याला अनुसरून अगदी मयूरजींनी, वस्तवाल दादा यांनी, रमेश आणि त्यांची जी 2 मुलं आहेत या दोघांच्या वतीनं आणि संपूर्ण काळे परिवाराच्या वतीने आमंत्रण आम्हाला मिळालं आणि त्याद्वारे आपण इथपर्यंत येण्याचा योग निर्माण आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राची सध्या गान कोकिळा असणारे हे 2 गायक, म्हणजे सध्या त्यांना दृष्ट लागावी, त्यांच्या आवाजाला महाराष्ट्रानं प्रेम केलंय. तळ हाताच्या फोडाप्रमाणे सध्या लोक त्यांना जपतायत. इतका गोड आवाज. आणि या 2-4 वर्षाच्या दशकामध्ये प्रत्येक गावाला, वर्षश्राद्धाला, नारळी सप्ताहाला, मोठ्या मोठ्या सुवर्ण महोत्सवी सप्ताहाला 8-8 दिवस ज्यांची हजेरी राहावी आणि ज्यांच्या आवाजानं लोक फुलून जावी असा आवाज असणारी महाराष्ट्राची 2 प्रसिद्ध गायक, फार दूरचा प्रवास करून रात्री 4ला आमचे संतोषराव काळे. काय गोड व्यक्तिमत्व आज आम्हाला अनुभवायला मिळालं. संतोषरावांच्या घरी 10 दिवस झोप झाली नाही तेवढी झोप तुमच्या घरी झाली. आम्ही चार्जिंग झाली, बॅटरी चार्जिंग अगदी. पण अगदी संतोषरावांच्या घरी आम्ही रात्री आलो आणि मग त्यामध्ये ओंकार महाराज जगताप, अतिशय गोड गळा, उंच आवाज, तार सप्तकातला आवाज. तुम्ही मगाशी गात होते, बाबा कानात बोट घालून बसले होते. ते म्हटले अरा काय उंच आवाज. ते आवाज त्यांना सहन झाला इतका उंच. आणि मागचे लोक काय काय म्हणत होते, बाप रे काय आवाज आहे, इतका उंच आवाज ज्यांचा आहे असे आमचे ओंकार महाराज जगताप. वा, आवाजाचा बादशाहचे घडी. लोकांना रियाज करून जात नाही, प्रॅक्टिस करून जात नाही. आता आम्ही किती रियाज केला पण आमचा त्या 6च्या वर ढकलत नाही, तुमची पेटी पुरत नाही असा आवाज. आवाजाचे बादशाह ओंकार महाराज जगताप. सगळ्या कीर्तनकारांनी त्यांना आपलंसं म्हणावं. स्वभाव इतका गोड आहे की एखादा गुळाचं ते ढेप कमी पडेल पण त्यांचा स्वभाव इतका गोड आहे, अगदी गोड. आमचे ओंकार महाराज जगताप गुरुजी, त्यांना माझं वंदन. हरिभक्त परायण, गाण कोकिळा, ज्यांच्या चाली, ज्यांच्या गवळणी, ज्यांची हनुमंतरायाची भजनं प्रसिद्ध झाली. आणि मग आता आपण पुढं ती गवळणी खंडेरायाचं भजन त्यांच्याकडून म्हणूनच घ्या, त्याच्यासाठीच आणलंय त्यांना. असे आमचे संगीत विशारद भजन सम्राट कैलास महाराज पवार, अतिशय गोड. जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. पण ते पण रात्रभर प्रवास करून, गाडी चालवत रात्रभर प्रवास करून इथपर्यंत आले. भूम तालुक्यामध्ये चिंचपूर नावाचं, ढगे नावाचं गाव आहे. आमचंही कीर्तन आहे तिथं ही मंडळी सप्ताला आहे. तिथून आमचे कैलास महाराज आणि ओंकार महाराज रात्रभर प्रवास करून इथपर्यंत पोहोचले आणि आपल्या सगळ्यांच्या आमंत्रणाखातीर, आग्रहाखातीर उपस्थित झाले. कैलास महाराजांना वंदन.
वंदन. आपल्या या भागाचं वैभव आमच्या वडगाव शिंदोडीचे प्रसिद्ध गायक संभाजी महाराज पवार. काय गोड आवाजे विना घेताना असं वाटलं वातावरणच तयार केलं त्यांनी. सुरुवातीला विना घेतला, मी त्यांना म्हटलं तुम्ही सुरू करा, म्हणजे दोघं आल्यावर तुमच्या वाट्याला येणार नाही म्हणून तुम्हाला विना घ्यायला लावून, नाही तर ते आल्यावरच सुरू करायचं होतं. पण मी विचार केला मग यांच्या वाट्याला पुन्हा हे दोघं काय येऊन द्यायचे, त्यामुळे म्हटलं तुम्ही विना घ्या. आणि म्हणून अगदी आमचे संभाजी महाराज पवार प्रसिद्ध गायक आहेत या भागामध्ये. खरं तर एक दुःखद घटना घडली बघा. फार महात्मा साधू गेला आपल्या भागातला, त्यांचं नाव सुरेश बाबा साठे महाराज. वैकुंठवासी झाले, देवाच्या पायाजवळ गेले. कुठंतरी वाचलं बघा मी, देव चोरला देवान. तुमच्याच गावात का कुठंतरी फाट्यावर लावले, देव चोरला देवान. असा देवरूपी महात्मा गेला. आणि त्यांच्या फळावरती महाराज रडत होते. त्या दिवशी मी पाहिलं तुमचं, महाराजांचं प्रेम होतं संभाजी महाराजांचं त्यांच्यावर. आणि त्या संबंधातून गोड आवाजाचे धनी आपल्या भागामध्ये काही कमी गायक आहेत. आमच्याकडे खूप आहेत मराठवाड्यात, पण तुमच्या भागात एक दोनच गायक, त्याच्यात आमच्या संभाजी महाराजांचं नाव आहे. महाराजांना वंदन. आपण ही कोणाची संस्था आहे? विद्याताई महाराज जगताप. बरोबर. ताईंच्या संस्थेतली छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी खूप छान टाळ वाजवतात, रंगीबेरंगी अक्षर पावल्या खेळतात. या सगळ्या साधकांना, मी पण असाच होतो 5वीला शाळेत शिकायला गेलो आळंदीला, तेव्हा यांच्याकडे पाहिलं की लहानपणीची आठवण येते. असे छोटे छोटे बाळं या सगळ्या साधकांना, भविष्यातले वादक गायक कीर्तनकार या सगळ्या साधक टाळकऱ्यांना वंदन. दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये श्रीकांत महाराज अवचट, आडनाव त्यांचं अवचट आहे, नाव श्रीकांत आहे. गोड वाजवतात, लगीचा बाजे हातामध्ये रिदम आहे. श्रीकांत महाराजांना वंदन. समोरून आमचे ओंकार महाराज घेडगे महाराज, त्यांचा तर हात खूप स्पष्ट आहे, लगीचा बाजे स्पष्टता आहे, हसणं गोड आहे. ओंकार महाराजांनाही वंदन. दुसरे आमचे राहुल महाराज, त्यांचाही हात गोड आहे, मोठ्या मनानं बाजूला झाले नाही तर आता कोणी बाजूला होत नाही, पण आमचे राहुल महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन. प्रवीण महाराज आमचे मार्गदर्शक, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, आपल्या गावाचे भूमिपुत्र आणि चांगलं नियोजन, चांगलं बोलणं, गोड स्वभाव प्रवीण महाराजांचा आहे, त्यांना वंदन. अजून व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी असेल, चोपदार, बालदार, विनेकरी. व्यासपीठावर आमचे दत्त 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 शंखातून आवाज काढतात. दत्त 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 ते शंखातून आवाज काढतात. आमचे ओंकार महाराज कंठातून आवाज काढतात. आपण दोघाचा शंख नंतर वाजू, आधी यांचा वाजू मग तुमचा वाजू, बघू जरा दोघांचा किती. हे या शंखातून आवाज काढतात, ओंकार महाराज नाकातून कंठातून. तुम्हाला नवल वाटत ते शेवटी, आताच नाही बरं का, नाही तर तुम्ही त्यांच्याकडेच पाहत बसाल, माझं राहील बाजूला. नागदी आमचे दत्त 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 आवाज काढणारे शंखावाले, त्यांनाही माझं वंदन. आमचे गणेश भाऊ आहेत, ज्यांनी खरं तर ही सेवा मयूर दादा, तुम्ही गणेश दादाला कळवलं म्हणून मिळाली. आणि या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रेक्षेपण आमचा अविनाश दादा चला वारीला पेश, प्रसिद्ध आमचा जीवलग मित्र आहे या भागामध्ये. आताच त्यांनी एक कीर्तन माझं दौंड भागामध्ये घेतलं होतं, त्या वाडीला छान शूटिंग करतात, समाजाला चांगले कीर्तनं दाखवतात आणि धर्मप्रचारक आहे. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता पाळणार आहे तो आमचा अविनाश. एखादी चूक झाली तर लगेच मग एखाद्याला धुवायला पण भेट नाही तो, म्हणजे दया तिचे नाव भूतांचे पालन आणि का निर्दळन कंटकाचे, कुणाला भेट नाही असा गडी आमचा अविनाश दादा. पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे महाराज. चला वारीला पेज असं गोड लावतो, त्यांनाही माझं वंदन. ज्ञानदीप लावू जगी असं एक यूट्यूब वारकरी चॅनल आमचे सुरेश महाराज गावडे, ते पण कीर्तनकार आहेत. आणि या परिवाराच्या ओंकार महाराज, कैलास महाराजांच्या चाली त्यांच्या यूट्यूबला आहेत. माझी पण खूप कीर्तनं, काल्याची कीर्तनं त्यांच्या चॅनलला आहेत. 2-3 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत. अजून करा, चांगले कीर्तनं त्यांच्या यूट्यूबला पाहायला मिळतात. सगळी वारकरी कीर्तनं ज्ञानदीप लावू जगी या चॅनलला आहेत, त्यांनाही माझं वंदन. आपण सगळी शूटिंग करणारी आहात, बहुसंख्य भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या परिवाराच्या संबंधी स्नेही मित्र, सखे, सोयरे, सगे, सगळं जीवलग परिवार आणि समस्त काळे परिवार. निमोने गाव फार सुंदर मंदिर आहे गावचं. महाराज काय मारुती रायाचं मंदिर तुमच्या गावानं बांधलंय. आमचे पाटील आहेत कोंडापुरीला, पाटलांनी खूप सेवा केली सकाळपासून बरं का. या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. सिस्टीम अतिशय गोड आहे, वा पोरगा गोड आहे बघा. हा ट्रबल बाज गेन विकू छान लावतो, पेटी वादक बहुतेक आता कोणी राहणार नाही. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. 11 वाजलेत, 1 तास माझ्याकडे आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला जन्म ज्याचा झाला त्याचा मृत्यू असतो, आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म असतो. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटे का यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया गे. जन्म झाला की मृत्यू आहेच,
आणि मृत्यू झाला की जन्म आहे. असं कोणी म्हणायचंच नाही बुवा की मी लय श्रीमंत आहे, मला माझ्याकडे काही कमी नाही, असं काही नाही. काळ मृत्यू प्रत्येकाच्या कपाळावरती लिहिलेलाच. कोणीही जगात जन्माला आला तर त्याचा पलीकडचा काठ मृत्यू आहे, अलीकडचा गंगेचा काठ जन्म आहे. जन्म नावाचा काठ अलीकडचा आहे, मृत्यू नावाचा काठ पलीकडचा आहे. पण मधी जे पाणी आहे, जे नदीचं पाणी आहे, ते आपलं आयुष्य आहे महाराज. त्याच्यामध्ये आपण किती प्रकारानं पोहायचं, किती चांगलं कर्म करायचं, किती लोकांसाठी जगायचं. ज्या दिवशी तुम्ही पलीकडच्या काठाला जाईपर्यंत सारखं भगवत चिंतन, नामस्मरण, हरिकथा करत असता, त्या दिवशी नक्की एक दिवस शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पलीकडच्या काठाला जायच्या आधी तुम्ही म्हणू शकता. इतका सुंदर अभंग आहे महाराजा. लोकांचा गैरसमज आहे की हा अभंग वर्षश्राद्धाचा आहे, हा अभंग दशक्रिया विधीचा आहे, हा अभंग गंगापूर. अजिबात नाही. हा जो अभंग आहे तो तुकोबारांची अनुभूती आहे. जिवंतपणे भजन करता करता देह देवरूप झाला, देह नाही राहिला. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला तर विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. दगडात, पाषाणात, झाडात सगळीकडे देवच दिसायला लागला. याला शेवट गोड करणं म्हणतात. असं माणूस गेला म्हणजे शेवट नाही. मग जिवंतपणे चांगलं कर्म कर. त्याचं कारणच आहे, हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, वारंवार मिळत नाही, नित्य मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही. बरं का, पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. संत म्हणतात न घडणारा उपाय घडून आलेला आहे आणि आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा जन्म मिळालाय. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया ससे सोया, खाया पिया ससे सोया, नाहक जमाना होया. ओ खाया पिया ससे सोया, नाहक जमाना होया. शब्दच बघा. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया ससे सोया, नाहक जमाना होया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, की भज मन नारायण. मिळालेला आहे, प्राप्त झाले, उगीच नाही मिळाला, टाइमपास म्हणून नाही मिळाला. काय गोड प्रमाण आहे बघा. नरदेह निदान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती. तो काय प्राप्त झालेला आहे, तो वायाला घालू नका. कायम सांगतो, माणसं वायाला घालतात महाराज, फार वाईट वाटतं. आता इथं तुमच्या बागात, इथं डाळिंबाच्या बाग आहेत. आपल्याला राजानं, वरच्या राजाने बाग दिलेली महाराज. ही बागच आहे महाराज. तुम्ही जसं या बागेला पाणी घालता, तिला फुलं आणता, फळं आणता, तशी बाग आहे, ती परत परत मिळत नाही. एक लोहार होता, लोहार. 2 मिनिटं ऐका. तो लोहार ओंकार महाराज लाकडं तोडायला अरण्यामध्ये जायचं. पूर्वीचे जे लोहार असायचे, लाकडं तोडायचे, उद्योग करायचे. अरण्यामध्ये गेला, लाकडं तोडायला लागलं. त्याचा उद्योगच बिचाराचा. लाकडं तोडून त्याची मोडी बांधली, घरी आणायचा, ती लाकडं वाळवायचा, चुलीमध्ये घालून त्याचे कोळसे तयार करायचा. मग कधी काष्टीला, कधी रांजणगावच्या MIDC मध्ये, कधी शिरूरला, कधी खाली दौंडला, कधी श्रीगोंद्याला, अशा 10-5 गावाला जाऊन ते कोळसे 2 रुपये 5 रुपये किलोनं विकायचे. एक दिवस असं झालं, प्रवीण महाराज
राहुल बाबा हा लोहार लाकडं तोडायला अरण्यात गेला होता, पण नेमकं जिथं लाकडं तोडायला गेलं तिथं त्या गावाचा राजा गेला होता आणि तो राजा शिकारीला गेला होता. पूर्वीचे राजे शिकार करायचे, आताचे राजे आपल्यात भांडण लावतात. माळी माझा, कुणबी माझा, धनगर माझा, भांडण लावून आपले. आताचे राजे आपल्यात भांडण लावतात आणि ते राजे त्या काळातले सगळ्या समाजाला धरून राज्य राखायचे. पूर्वीच्या काळातला राजा गेला, राजा शिकारीला, त्यांना असा बाण लावला. क्षत्रिय जो माणूस असतो ना त्याचं लक्ष बाणाकडे असतं, क्षत्रियाचं लक्ष दुसरीकडे नसतं. तसंच असतं बघा. द्रोणाचार्यानं भीमाला विचारलं, भीमा वरच्या आंब्याच्या झाडाला पोपट बांधलेला आहे, पोपटाचा डोळा उडवायचा आहे, तुला वरती बाण लावल्यावर काय काय दिसतंय? भीम आरदाड होता महाराज. भीम म्हटलं मला वर झाड दिसतंय, पानं दिसतात, फळं दिसतात, आंबे दिसतात, पोपट दिसतो, डोळा दिसतो. होय म्हटले बाजूला. धर्मराजाला विचारलं तुला रे? तो म्हटला मला पोपट दिसतो. दुर्योधनाला विचारलं तुझं रे? तो म्हटला मला पण झाड दिसतंय, पोपट दिसतोय. अर्जुनाला विचारलं तुला रे? तो म्हटला मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो. म्हणजे क्षत्रिय जो माणूस असतो त्याच्या लक्षात फक्त बाणाचा निशाणा असतो. तसा राजा क्षत्रिय होता, बाण लावला होता, सगळं लक्ष व्याधाकडे लागलं होतं. ऐका निमोनेकर, फार सुंदर कथा आहे, अभंगामध्ये प्रवेश होईल, आपल्या जीवनाचं सार कळेल. एवढा छान कार्यक्रम या काळे पाटील परिवारानं आपल्या नानांचा ठेवलाय, वडिलांचा ठेवलाय. टाइमपास म्हणून नाही, मजा म्हणून नाही, शिकण्यासाठी जर कीर्तन असेल तर 1 वर्षभर तुम्ही कीर्तन ध्यानात ठेवलं पाहिजे. का बाण लावला होता, पण नेमकं झालं असं, बाणाकडे लक्ष असल्यामुळं त्या राजाचा पाय एका विषारी नागाच्या शेपटीवर पडला आणि नागानं फाना काढला. नागाला काय करायचं? राजा एका गरीब आहे, जो पाय देतो त्याला नाग चावत असतो, त्याला काही माहिती नसतं. नागानं फाना काढलेला आहे, राजाचं लक्ष बाणाकडे. नाग जर राजाला चावला तर राजा मरून जाईल. तेवढ्यामध्ये लोहार जो गेलता ना लाकडं तोडायला, त्याचं लक्ष गेलं की आपल्या राज्यातला राजा शिकार करतोय आणि शिकार करणाऱ्या राजाला नाग चावायला लागलाय. नाग जर चावला तर राजा मरून जाईल, आपल्या राज्याचं मोठं नुकसान होईल. खांद्यावरची लाकडाची मुळी दान करून खाली टाकली, धावतच गेला, विषारी नाग हातामध्ये घेतला, राजाला ढकलून दिलं. राजा खाली पडला, नेम चुकला, बाण चुकला. राजाला खूप राग आला, कोण मला ढकलणार आहे? पाहतो तर हातामध्ये नाग आहे. एका विषारी नागानं माझ्या पायाला चावता चावता कुणीतरी या अज्ञात व्यक्तीनं माझा जीव वाचवला. स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली आणि विषारी नाग हातामध्ये घेऊन माझा जीव वाचवला. राजा खुश झाला. कुठं राहतो रे? तुमच्याच राज्यात राहतो राज. काय काम करतो? लाकडं तोडतो राज. काय करतो या लाकडाचं? मोळ्या बांधतो. मोळ्या काय करतो? घरी घेऊन जातो, त्याचे चुलीमध्ये घालून कोळशे तयार करतो राज. गावामध्ये 10 रुपये किलो, कुठं शहराला 20 रुपये किलो असे कोळशे विकतो. माझा तो उद्योग आहे. अरे वा म्हटले लोहारेस, एक काम कर म्हटले, माझ्या रथामध्ये बस, माझा जीव वाचवला. राजा खुश झाला. रथ राज्यामध्ये आला, प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे या. या लोहारानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवला. या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका. काय द्यायचं? 5 एकर चंदनाची. डाळिंब वगैरे हे द्राक्षे राहू द्या घरी. 1 एकर मध्ये 1 कोटीचं चंदन होतं बरं का. तुम्हाला त्याच्यासाठी पुष्पा पिक्चर पाहावा लागेल. पाहिलाच असेल तुम्ही, कोण सोडताय कोण? मला चंदनाचा व्यापार तुम्ही पाहिला ना त्याच्यात. चंदनाचं किती किंमत आहे, किती पैसे, सोफ्यानीच पैसे आहेत महाराज बरं का. ऐका, इतका पैसा चंदनात ते तुम्ही पाहिलेलं आहे. मग 1 एकर मध्ये 1 कोटीचं चंदन, 5 एकर दान दिली, किती झाले? 5 कोटी. बरं कोणाला दिले ते? लाकडं तोडणारा, कोळसा तयार करणारा लोहार. लक्ष देऊन ऐका उदाहरण. 5 कोटी दान दिले, 5 एकर दान दिले. 7-12 राजा बोले दल आले, राजाच्या मनावर देऊन टाकली, दान झाली. 5 एकरचा 7-12 झाला आणि 2-4 वर्ष गेली. राजाला वाटलं मी दान दिलं 5 एकर 5 कोटीचं, आपल्या गावातल्या लोहाराला मोठा बंगला बांधला असेल, भारीतली गाडी घेतली असेल. पैसा आल्यावर एवढ्याच गोष्टी माणूस करू शकतो. कोणत्या? ऐका, बंगला बांधू शकतो, कपडे चांगले घालू शकतो, थोडं टकमक खाऊ शकतो. याच्या पलीकडे पैसे भाजी चुरून खाता येत नाही. अजून तरी टाटा अंबानीनं किती मोठे लग्न करू द्या, पण तुम्हाला दिसलं का बा भाजीत पैसे चुरले आणि खाल्ले नाही? त्याला चपातीच, त्याला भाजीच, त्याला भाकरीच तेच लागतं. मग ते किती श्रीमंत असू द्या, पैशानं मात्र तुम्हाला बंगला, घर ते बांधता येईल. तसं राजाला वाटलं बा पोरं चांगल्या शाळेत गेले असतील, बंगला बांधला असेल, लोहार श्रीमंत झाला असेल, म्हणून राजानं एक दिवस घोड्याची स्वारी करता करता त्याच्या घराकून, नेमकी जुन्या घराकून ते घोडा घेतला. तर पूर्वीच्याच घराच्या जवळ लोहार कोळशे तयार करताना दिसला.
आणि राजाला फार वाईट वाटलं. मी तर याला 5 एकर चंदनाची बाग दिली होती, हा लोहार अजून इथून कसा. न राजा घोड्यावरून खाली उतरला. राजाला येताना पाहून लोहारानं मुजरा केला. काय राज, माझ्या घरी आलात? अरे म्हटले नवलच तसं झालं, मी तुला 2-3 वर्षापूर्वी एक बाग दिली होती म्हणे, आणि तू अजून इथं कोळशे कस का तयार करतो? म्हटलं राज, कृपाच तेवढी झाली तुमची. काय कृपा झाली माझी? म्हटलं आपली पहिली भेट झालते का त्या अरण्यात, तिथं मला रोज लाकडं तोडायला जावं लागायचं. तुमची कृपा अशी झाली, तुम्ही बाग दिल्यापासून मी एवढ्या लांब जात नाही. मग बागेतच जातो, रोज 5-6 लाकडं तोडतो, घरी आणतो, चांगले वाळवतो, चुलीमध्ये घालतो आणि त्याचेच कोळशे करून गावात विकून टाकतो. वा वा वा. म्हटलं किती विकली बाग? म्हणजे 5 एकर विकली, आता काही शिल्लक नाही राहिले. वा, आज जाळ्यापुरतं लाकूड राहिले का? म्हटले हो का, एवढं राहिलं. एक काम कर म्हटले, हा लाकडाचा तुकडा घेऊन समोरच्या त्या व्यापाऱ्याकडे जा आणि त्या व्यापाऱ्याला म्हणावं राजानं दिलं, कितीला घेतो बाबा? राजाची आज्ञा म्हणून गेला. व्यापाऱ्यानं ते लाकूड हातामध्ये घेतलं, माझ्याकडे बघा, त्याचा वास घेतला आणि व्यापारी म्हटला, का रे लोहार दादा, तुझ्याकडे कुठून आलं हे? कुणी दिलं तुला हे? म्हटलं काय झालं? काही नाही. म्हटलं एवढ्याच तुकड्याचे 10,000 रुपये देतो, असे अजून असतील तर घेऊन ये, भरपूर देतो पैसे. मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच तुकडा 10,000ला आहे, तर असे तुकडे मी 3 वर्षात कोळशे करून विकून टाकलेत. हे लोहाराचं उदाहरण नाही, तुम्हाला कळायला थोडा उशीर लागला, आता सांगतो आहे का. जशी राजानं त्या लोहाराला 5 एकर बाग दिली होती 5 कोटी रुपयाची, तशी वरच्या राजानं, माझ्याकडे बघा, वरच्या राजानं ही सुंदर अशी चंदनाची बाग तुम्हाला मला दिलेली आहे. इतकी छान आहे की 5 कोटी रुपयात याच्यातला कोणताच आटम येत नाही. कान खराब झाला, अमेरिकेला जरी गेले पैसे घेऊन तरी भेटत नाही. डोळा खराब झाला कितीही पैसे खर्च करा तरी सुद्धा मिळत नाही. किडन्या गेल्या मिळत नाही. शीर खराब झाली हाताची, भेटत नाही. 5 कोटी रुपये काय घेऊन बसले? मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. संत म्हणतात सगळ्या जगाची संपत्ती जरी यमराजाला दिली तर एक क्षण सुद्धा यमराजा थांबत नाही. एवढा श्रीमंत चंदनाची बाग वर्षा राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून, कुणाचा तरी द्वेष करून, कुणावरती जळकी धरून याचा कोळसा करू नका, याला जाळू नका. नका करू नाश आयुष्याचा. हा कैलास महाराज, नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाती उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. हाची उपदेश. नका करू नाश, जाळू नका त्याला. एवढी श्रीमंत मिळालेली बाग कुणाच्या तरी चांगली कामी आणा, कुणाला तरी उपकार करा, कुणाला तरी पंगत घाला. गरीबाच्या एखाद्या मुलाचं शिक्षण तुम्हाला करता येत असेल तर करा. का भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. फार वाईट वाटतं महाराज, आपल्या महाराष्ट्रातली माणसं एवढी हैवान होऊ शकतात. अंगाची कातडी काढण्यापर्यंत, डोळे लायटरने जाळेपर्यंत. काय वाईट वाटतं, मग अंगावर रोमांच उभे राहतात. या महाराष्ट्रातली माणसं नका गड्या. आपला काळ असा कोणाच्या वाईटात घालू नका. आपला काळ कधी कोणाचं वाईट होईल असं विचारच करू नका. एवढा चांगला जन्म मिळाला, एवढा सुंदर प्राप्त झाला. नका रे दादांनो, नका करू नाश आयुष्याचा.
खूप प्रमाण सांगता येतील मला तुम्हाला, खूप कथा सांगता येतील, पुन्हा पुन्हा मिळत नाही. प्रयत्न करा गड्या, चांगला प्रयत्न करा, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा, कुणातरी कामं येण्याचा प्रयत्न करा. रामकथा काय सुंदर रामकथा या देशात. रामकथेतला एक एक पार्ट आपण बनलं पाहिजे. काय नाही रामकथेमध्ये, साधा विचार सांगितला हो, साधा. बायकोनं नवऱ्याशी कसं वागावं, किती साधा विचार. बायकोनं नवऱ्याशी कसं वागावं संतोषराव, हे सुद्धा रामायणात आलं. नवऱ्यानं बायकोला कसं बोलावं हे सुद्धा रामायणात आलं. पोरानं आई बापाला कसं बोलावं रामायण शिकवतं, आणि घर कसं असावं रामायण शिकवतं. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला निमोनेकर कशाची गरज आहे, तर ती फक्त आणि फक्त रामाची गरज आहे. या देशाला रामायणाची गरज आहे. लक्षात ठेवा, पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती कैकईनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस रामू वनवास. काही शब्द आहेत बघा. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए. राघवा, का माझे वडील नाराज आहेत आई, का माझे वडील रडतायत, काय झालंय बाबांना सांग ना गाई. माझे वडील का रडतायत, आमचं काही चुकलंय का, आमच्याकडून काही दोष झालेत का. मुलं जर चांगलं वागत नसतील तर मायबाप रडत असतात. काय झालंय बाबांना. काही म्हणत होते, बघ तुझ्या बापाकडे माझे 2 वर आहे, त्यातल्या पहिल्या वरानं मी भरताला गादी मागितली म्हणून तुझे बाबा रडतायत. त्यात काय झालं रडायला, मी भरताचा भाऊ आहे, भरताला देऊ आपण गादी बाबा, त्यात काय रडायचं. अरे दुसरा वर पण मागितलाय रे. कोणता आहे मा दुसरा वर, 14 वर्षाचा वनवास. आता तर प्रभू नाचायलाच लागले. वा वा मा वा, तू माझी जननी आहे, तू माझी खरी आई आहे, तुम्हाला साधूच्या सेवेसाठी वनवासात पाठवते. काय नवले, असंच जीवन आहे बरं. सकाळी तुम्हाला कळेल तुम्हाला आनंद आहे, संध्याकाळी कळेल की तुमचे नाना आता राहिले नाही. सकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की आपल्याला 5-50 हजार रुपयाचा फायदा झाला, संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की आता आपला एकुलता एक पोरगा या जगात राहिला नाही. यालाच तर जीवन म्हणतात. एक विनंती असेल, प्रारब्धानं तुमच्या माझ्या कपाळावरती सुख दुःख लिहिलेले असतात. सुख आलं की माजू नका, आणि दुःख आलं की कधी नाराज होऊ नका. तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा. सुखात सुद्धा भजन करा. सुखातलं भजन का करायचं, सुखात कीर्तन का करायची, सुखात पंक्ती का घालायच्या, सुख असताना वारी का करायची. सुखामध्ये असताना तुम्हाला भरपूर जरी मिळालं तर ते विठ्ठलाचं भजन तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला माच करू देत नाही. आणि तुम्ही दुःखात भजन करत असाल तर ते भजन तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याचं काम करत असतं. म्हणून विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा. विठ्ठल आपण पाठ करतोय, अभंग पाठ आहेत, कायम ध्यानात ठेवा. विधना तेरे लेख किसी की समझ न पाते. या जगात कधीच कुणाला काय होतं ते कळत नसतं. विश्वाच्या मालकासाठी प्रमाणे हे विधना तेरे लेख किसी की समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. विश्वाचा मालक राम लक्ष्मणा सहित वनवासामध्ये जातो बघा. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मार. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मार. सबके कष्ट मिटाने वाले. नुसतं राम म्हणलं राम तरी आपलं जीवन उद्धरून जातं. राम म्हणलं तर आपल्या जीवनातले कष्ट निघून जातात. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. याचंच रूपांतर आमच्या संतांनी केलं मराठीमध्ये. कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला
14 वर्ष जा राघवा जा. थोडं डोळ्यासमोर चित्र आणा. ज्याला गादीवर बसायचं होतं तो राम 14 वर्षासाठी वनवासात निघाला. अयोध्या दुःखी होते. ज्याला गादीवर बसताना बघायचं होतं तो आता वनवासात जातो. ज्याचे दिवस चांगले आलेले असतात तो नाना नावाचा बाप या कुटुंबाला सोडून जातो. मुली रडतायत, मुलं रडतायत, आमचा बाप त्यांना दिसत नाही. व आशीर्वाद देणारा, घरामध्ये थाटात बसणारा बाप असला की काहीतरी वेगळं वजन घरामध्ये असतं. असा बाप ज्या दिवशी निघून जातो त्या दिवशी दुःख होत असतं. तसंच झालं. अयोध्येचा बाप, सगळ्यांना आवडणारा राम वनवासामध्ये निघाला. सगळी अयोध्या रडते. रामाविन जीव व्याकुळ होतो. राम बिन जीव रामाविन जीव आवाज येत काय गोड गायन आहे. पंडित भीमसेन जोशींनी अभंग गायला. फार गोड चाल लावली बागेश्री रागात. आणि मग ते आपण पाहतो प्रभू निघून गेले. राम लक्ष्मण सीतामाई निघून गेले. प्रयत्न कसा असावा, जिवंतपणे प्रयत्न कसा करावा त्याच्यासाठी कथा सांगतोय आपण. कोळसा कसा झाला ती कथा ऐकली बघा लोहाराची. एवढी प्रयत्नाची कथा ऐका म्हणजे पुढे जाता येईल. आणि आता प्रभू रामचंद्र निघून गेले. अयोध्या मात्र दुःखी झाली. प्रत्येक जण रडत होता. आणि आता प्रभू चित्रकूट पर्वतावरती पोहोचले.
आणि भरत आणि शत्रुघ्न परत मामाच्या गावून आले आणि त्या भरताला माहिती झालं की माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला, तर या देशातला पहिला भाऊ आहे. त्यानं आईला श्राप दिला, कै कै हे पापी मा, हे चांडाळणी मा, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. या देशातला पहिला भाऊ आहे बरं का, ज्यानं भावासाठी आईला श्राप दिला. जरा घरी घेऊन जागडे आहे. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ म्हणतोय तू माझ्या दादाला 14 वर्ष वनवासात पाठवलं मा. कै कै तू पापी आहे मा, तू स्वार्थी आहे मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही आणि तुला माझा श्राप आहे, तुझं नाव कोणी ठेवणार नाही. तुम्ही एवढ्या जणी माता इथं बसलेले आहेत, तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकई आहे? एक पण नाही ना? नाहीच. तुमच्या शिरूर तालुक्यात नाही, खाली दौंड तालुक्यात नाही, श्रीगोंद्याकडे तर नाहीच नाही, आमच्या मराठवाड्यात पण नाही, तुमच्या कोणत्याच गावाला नाही. त्याचं कारण तो श्राप आहे एका मुलाचा. मा तू स्वार्थी आहे. आणि एक वाक्य माझं ऐका, स्वार्थी माणसाचं नाव जगात कोणी घेत नसतं. कायमच ध्यानात ठेवायचं, माझाच बंगला, माझंच घर, माझीच गाडी, नाही नाही नाही, तुम्हाला कोणी विचारणार नाही. हा तुमचा बंगला असू द्या, सोन्याची बिस्किटं तुमच्या घरात असू द्या, पण ज्या दिवशी तुम्ही तुमची श्रीमंती गरिबात जाऊन पंक्ती रूपानं देताना लोक म्हणतात नाही त्याला आमचा मानाचा मुजरा आहे, ते आमच्या गावाची पाटील आहेत, ते आमच्या गावचे दानशूर व्यक्ती आहेत. अहो साधी पंगत दिली तर पत्रिकेला नाव येतो, साधी एक पंगत दिली तर पत्रिकेला का, याचा अर्थच असा आहे जी माणसं देत असतात लक्षात ठेवा त्यांची लोक नाव घेत असतात. चंद्रशेखर आझादाचं नाव अजून आहे, भगतसिंहाचं नाव अजून आहे. सांगू गड्या, छत्रपती शिवरायांचं नाव नुसतं महाराष्ट्रात नाही. मी आत्ता तिरुपती बालाजीला गेलो, फिरता फिरता दिल्लीला गेलो आणि त्या दिल्लीहून तो आग्र्याचा किल्ला पाहायला गेलो. मला जरा शिवाजी महाराजांच्या चरित्राचा नाद आहे. मी गेलो पाहिला तर त्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये समोरासमोर शिवरायांचा असा पुतळा बांधलेला आहे. अहो तिकडच्या उत्तर प्रदेशमध्ये माझ्या महाराष्ट्राच्या राजाचा पुतळा उभा राहतो. याचा अर्थ असा आहे त्यांनी दिलं, महाराज समाजासाठी दिलं, लोकांसाठी दिलं. जी माणसं परार्थी असतात, दुसऱ्यासाठी देत असतात, त्यांचंच नाव होत असतं. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. त्याला व्हॉट्सअपच्या प्रचाराची गरज नाही, सोशल मीडिया आणि फेसबुक आणि स्टेटसची गरज नाही. त्याचं माप, त्याचं सज्जनाचं माप देणाऱ्याचं नाव देव त्याची कीर्ती करत असतो. उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे. हे तुमका मैंने ये कहा, मैंने किए गोड शब्द काय, गोड प्रमाण वा कैलास बुवा. तुका म्हणे एका मरणेची सरे. माणसं मग मरू देणार नाही तुम्हाला. तुम्ही जरी गेले ना तरी तुम्हाला ते जिवंतच ठेवतात. फक्त दिलं पाहिजे देणाऱ्याला. बरं सांभाळून ठेवणाऱ्याचं वीज झालंय, त्याचं शरीर सडलंय, पाय खराब झाले, तोंडातून वास येतोय. सांभाळून ठेवलं ना, कुणाला दिलं नाही, घरामध्ये सांभाळून ठेवलं की विष बनतं. आणि आपल्या जवळचं कमवता कमवता दान दिलं बरं का, हो लक्षात ठेवा की मग तो त्याची कीर्ती होत असते. उत्तमची उरे कीर्ती मागे. मा तुझी कीर्ती कधी राहणार नाही. तू पापी आहे मा, तू स्वार्थी आहे मा. माझ्या दादाला तुला वनवास देताना तुझी जीभ कशी गळून पडली नाही, मला जन्माला घालताना तू मला लहानपणीच का मारून टाकलं नाही. खूप मोठी कथा आहे. भरत निर्णय घेतो की आता ही गादी माझ्या दादाला मी देणार. काय प्रयत्न आहे महाराजा. ज्याला गादी मिळाली तो गादी घेत नाही, ज्याला गादी दिली बापानं तो गादी सोडून जातोय. बाप काय हे शिकलं पाहिजे. नाही तर सध्या फार वाईट झालंय. एक इताच्या बांधासाठी, अर्ध्या एकरसाठी कोर्टामध्ये केस आहे बघा. मायबाप जास्त दिवस जगवायचे असतील तर भावानं वेगळं राहिलं तरी चालेल, पण भांडण नाही केलं पाहिजे. अर्धा एकर, एक एकरमध्ये जर तुमची भांडणं असतील ना तर तुमचे मायबाप जगणार नाही बघा. मायबापाचं आयुष्य तेव्हाच वाढतं जेव्हा भाऊ एकत्रित असतात.
माझा लहाना भाऊ आहे, मी एक मोठा आहे, आम्ही दोघं जण आहोत. आमच्या सगळ्या गुणीजन महाराजांना माहिती आहे, ओंकार महाराजांना, कैलास बुवांना, संभाजी महाराजांना, ओंकार महाराज घेगडी यांना, त्या तर नेहमी घरी येतात. आम्ही दोघंच भाऊ. आमचे वडील ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि आम्ही दोघांनं माऊलीच्या समाधीवर जाऊन शपथ घेतली, मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही. ज्या दिवशी राहायचं त्या दिवशी कथा कीर्तनं करायची नाही, नुसतं लोकांना सांगायचं नाही महाराज, ते अनुभवलं पाहिजे. तुम्हाला खरं सांगू, माझे वडील जाऊन आता 9-10 वर्ष झाली, पण माझी आई इतकी सुंदर आहे, इतकी तेजपुंज आहे, हो तिला कसलंच काही नाही. का माहिती आहे का, तिला आम्ही दोघं आनंदात दिसतो ना, त्याचं एकमेव कारण आहे. माय बापाला त्यांची मुलं आनंदी दिसली की त्यांचं आयुष्य वाढत असतं. म्हणून बघा ना, भरत म्हणतोय मी गादी माझ्या दादाला, काय प्रयत्न नाही तसा त्याचा भाऊ नदीकून वाटणी घेतो, भावाला डोंगराकडली देतो, असं बांधून आणला पाहिजे. काय भाऊ आहे महाराज, भावाला देतो डोंगराकडली, आपल्याला घेतो नदीकडली. काय भाऊ महाराज. हो, काही काही शहरातले बंगले नावार केले, खेड्यातले पडलेले घर भावाचे. अरे काय बुद्धी महाराज, अर्धा एकर आणि 1 एकर जास्त खाऊन तुझं कल्याण होणार आहे का दादा? नाही दादा, देऊन टाक. अर्धा असेल कुणाकडे असेल तर नुसतं ऐकू नका, देऊन टाका. ठेवू नका. भावाचा असेल तुमच्याकडे पसणार नाही, तुमच्या मुलाबाळासहित सगळं कुटुंब खराब होईल, त्यापेक्षा देऊन टाका. गावाचं भावाचं देवाचं कधी खायचं नसतं, ते कधी पचत नसतं, ते तुमच्या पिढीला घेऊन जात असतं. म्हणून कायम ध्यानात ठेवा. शिकण्यासारखं आहे ना कीर्तन, शिकण्यासाठी सांगतोय. ओ भरत चला रे अपने भैया को मना. गाद्या घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला, राज्याभिषेकाची सामुग्री घेऊन निघाला. बरं का, भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मनाने भैया को मनाने. आपल्या भावाला मनवायला, आपल्या भावाची माफी मागायला, दादा माझं चुकलंय रे, ही गादी तुमची आहे. काय रामायण आहे. हो, अवध राम को अर्पण करणे, प्रभुता प्रभु चरणों में धरने, राम काज के काज सवारे, माताए चली संग प्रजा के, राजा का अधिकार राजा को लौटा. भरत चला रे अपने भैया को मना, भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने. भगत चला रे प्रभु दर्शन पा, भरत चला रे अपने भैया को मना, भैया को मना, भैया को मना. गाद्या घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला. वेळ कमी आहे, पोहोचला. प्रभू मला माफ करा म्हणायचा. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे. काय हरकत आहे हो माफी मागायला? काय चुकलं नाही तरी मागा, काय होत नाही महाराज. जो चुकी नसताना माफी मागतो ना, लोक त्याच्यासारखं कुणालाच सांभाळत नाहीत महाराज. रामायणातलं सगळ्यात देवाच्या आवडीचं पार्ट भरत आहे महाराज. देवाच्या आवडीचा कोण आहे जगात? भरत आहे. लक्षात ठेवा. प्रभू सुद्धा रडतायत, भेट होते, वेळ कमी आहे. बघा किती गोड प्रयत्न आहे. आणि तो भरत म्हणतो माझ्या आईला माफ करा, मला सुद्धा माफ करा, ही गादी तुमची आहे प्रभू, परत चला. काय अर्थ, आता काय अडचण आहे बरं देवाला यायला? पण प्रभू रामचंद्र त्या भरताला एक उपदेश करतात. आजच्या कीर्तनाच्या प्रसंगी हा उपदेश फार गरजेचा आहे. तुम्ही सगळेजण चांगले ऐकणारे आहेत. एवढा गोड कार्यक्रम या काळी परिवारानं ठेवला. 11:30 वाजायला लागलेत. एवढं छान कीर्तन ठेवलंय, गोड गळ्याचे गायक बोलवले, एवढा खर्च बापासाठी केला. वा रे वा वा, काय मुलं बापानं जन्माला घातली. एवढा चांगला समाज आज इथं जमलाय. तुम्ही ऐकताय, माझं घरी घेऊन जा. तर भरताला राम प्रभू सांगतात, भरतासहित आपल्याला सांगतात, भरत असं नाराज होऊ नको, असं रडू नको, असं दुःख करू नको. तुला मिळालेली गादी आणि मला मिळालेला वनवास हे तुझं आणि माझं प्रारब्ध आहे. याच्यामध्ये काय तू प्रयत्न करू नको. ऐक घड्या माझं. टंग. दैव जात दुःखे भरता. भरत हे घडणारच आहे, हे चालू राहणार आहे. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. याच्यात कुणाचा दोष नसतो. एखादा मृत्यू झाला, उपजल्या पिंडा मरण सांगाते. लहानपणीच काही बाळं जातात, काही तरुण वयात जातात, काही ज्येष्ठ जातात. हे चालू राहणार आहे.
रडू नकोस भरत, अजिबात नाराज होऊ नको. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललास माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. हे भरत, दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही बरं. संतोष दादा, काळे परिवार, एवढी चांगली माणसं, ही सगळी कीर्तन ऐकणारी मंडळी आहेत, संप्रदाय प्रेम करणारी मंडळी आहेत. हो, म्हणता म्हणता त्यांच्या मुखातून हे शब्द निघतायत, सगळे गातायत. गाता गाता गायलं की वर पाहतायत. हा भाग परमार्थातला खूप पोषक भाग आहे. शिरूर तालुका, श्रीगोंदा तालुका, काय परमार्थ करतात लोक. तुम्ही एवढे गोड कीर्तन ठेवणारी मंडळी, हो, महाराष्ट्रातली सगळी दिग्गज कीर्तनकार आणणारी तुम्ही मंडळी आहात. ऐका गड्या निमोनेकर, हो, भरताला म्हणजे आपल्यालाच सांगितलंय, दोन गोष्टी आपल्या जीवनात कधी चुकणार नाहीत. सगळे आपण म्हातारे होणार आहे. आपण सगळे म्हातारे. किती फॅरन लवली लावा, लावता तुम्ही फॅरन लवली? उद्यापासून लावू नका, लावत जाऊ नका. माझीच बायको लावते, तुमचं काय आता बरं का. म्हणाल मग कसं काय? फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे, लावत जाऊ नका. त्याच्यामध्ये गाईची चरबी आहे, गाईचं मांस आहे, म्हणून ती लावायची नाही. हो, फॅरन लवली जर लावत असाल तर तुमचा चेहरा कधीच गोरा होणार नाही. गोरच व्हायचा असेल तर शिरूरला गेले, रांजणगावला गेले, काष्टीला गेले, नावऱ्याला गेले तर 1 किलो काजू आणि 1 किलो बदाम घेऊन या. अमावस्यापोटी छटाक बदाम, छटाक काजू रोज खा. तुमचा चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणतात बाबा काजू लई महागे, बदाम लई. काजू बदाम स्वस्त आहेत, फॅरन लवली महागे. 40 रुपयाला, 140 रुपयाला 30 ग्राम. तुम्ही कधी अभ्यास केला? एवढीच डबी आहे, एवढीच तिची पुडी आहे, एवढीच ती ट्यूब आहे. अजून त्या किती जरी आणल्या तरी माणूस गोरा झाला नाही. तुम्हाला कसं काय माहिती? माझी बायको काही अजून गोरी झाली नाही, त्यामुळे मला कळालं. अर्थ एवढाच होत नाही. हो, मी विनोदानं सांगतो तुम्हाला, अर्थ एवढाच आहे. कायम ध्यानात ठेवा. आपण कितीही नटलो, किती भारी कपडे घातले, मी किती काही लोक फोटो काढतात बघ, अशी त्याला काय म्हणतात ते लोकेशन असं लोकेशन आहे. मस्त असा उसाची बाग, फार्म हाऊसला जाणार, मस्त असे टकाटक कपडे घालणार, मस्त असे उभे राहणार, मिशी बिशी हे टोपी घालणार, आणि ते फोटो काढून आहे ना असे मोबाईलमध्ये नाही ठेवणार, त्याचे असे मोठाले बॅरिकेड बनवणार संभाजी महाराज, आणि ते फोटो घराच्या हॉलमध्ये लावणार. मग आपण गेलो का, फोटो असा टकाटक दिसतो, आपण हॉलमध्ये चहा घेतो, काय फोटो, काय पैलवान आहे, काय शरीर आहे. आणि ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळावर आठ्या पडलेल्या असतात. म्हणजे जो वर आहे का फोटो, त्याच्याकडे पाहून आपल्याला वाटतं राव हे याच्यासारखंच दिसतं वरचं, काय मेळ असेल, याचा पोरगा असेल का, कुणी असेल का. मग आपण सारखं चहा घेता घेता फोटोकडे पाहतो, याच्याकडे म्हाताऱ्याच्या लक्षात येतं. आणि म्हातारा आपल्याला म्हणतो बाबा मीच पैलवान होतो, तालुक्यात कोणाला ऐकत नव्हतं, हे केसरी होतो केसरी. असं पक्का 2-2 लिटर दूध प्यायचो महाराज, असं टकाटक होतो, कुणाच्या बापाला ऐकत नव्हतो. मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास. असंच आहे, त्याला हसू नका, आपलं सुद्धा हेच होणार आहे बुवा. नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वान परिगती झाली, अवघे करती हाड हाड. संतांची प्रमाण आहेत. अर्थ असा गड्या, बागुलबुवा म्हणतात, डंगर म्हणतात, माथार म्हणतात बघा आपल्या शरीराला. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, गोड शब्द आहेत. बाईल म्हणे मरता तरी बरे, नासियेले घर थुंकोनिया. काय शब्द आहेत संतांची महाराज. एक तर आपण म्हातारे होणार आहेत, लय गर्व करू नका, मी लय भारीन, मी लय सुंदरन, आहा हा.
म्हातारे होणार आहेत, काल जसे होतो तसे आज नाही, आज जसे आहोत तसे उद्या नाही. क्षणाक्षणाला आपलं शरीर संपून चाललंय, नश्यतेकडे वाटचाल करतंय. ऐका रे निमोणेकर, काळे परिवार, एकतर आपण म्हातारे होणार आहेत, नाहीच म्हातारे झालो तर सगळे मरणार. दोनच गोष्टी आहेत बघा, एकतर म्हातारं व्हायचंय, नाही म्हातारे झालो तर सगळे मरणारे. भरत ऐक माझ, जरा मरण यातून सुटला. हे भरत, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवना. असंच आहे बरं जीवन. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. एकतर आपण मरणार आहोत, म्हणून भरता जा, ही गादी तुझी आहे 14 वर्षासाठी. मी 14 वर्ष वनवासी आहे. भरतानं प्रयत्न केला गादी देण्याचा, जिवंतपणे आपल्याला मिळालेलं देवाला घेऊन जा. देवाचंच आहे ना, प्रयत्न करा. रामायणात भरत अजूनही तेवढा श्रीमंत आहे. रामाचं भरताशिवाय रामायण पूर्ण होणार नाही. हनुमंतराशिवाय पूर्ण प्रयत्न केला महाराज. जिवंतपणे प्रयत्न करा, भावासाठी करा, घरासाठी करा, गावासाठी करा, अध्यात्मातला करा, पण प्रयत्न संसारातला न करता परमार्थातला करा. संसार प्रारब्धावर चालत राहणारे, तो होत राहणारे, तो घडत राहणारे, ते दुःख येणारे, सुख येणारे, तो चालत राहणारे. पण संत म्हणतात आम्ही ते सोडून दिलं आणि आम्ही मात्र देहतवा आहे प्रारब्धाधीन, याचा मी कासीन वाहू भार. मग काय केलं सर्व माझा काळ, तुझी या चिंतने. पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, भंडारा डोंगर गाठला आणि सारखं वैष्णवा संगती सुखवाटे वैष्णवा संगती, सुखवाटे वैष्णवा संगती, सुखवाटे देवा वैष्णवा संगती, सुखवाटे देवा. देवा काही गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी घोरडेश्वर डोंगर. याच पुण्यातले तुम्ही आहात बघा. तुकोबाराय नाचायला लागले. मी गातो नाचतो आनंद वेडा झालो तव छंद, वेडा झालो तव छंद. गळ्यामध्ये विना आहे, हातामध्ये चिपळ्या आहे. सारखं तुकोबाराय भजन करायला लागले आणि भजन करता करता एक दिवस विश्वाचा मालकच डोंगरावर आला बघा. याला म्हणतात शेवट गोड करणं. मंदिरात नाही गेले, मंदिरात जाता जाता भजन करता करता देवाला डोंगरावर घेऊन आले. तुकोबाराय आणि देव नाचता नाचता तुकोबाराय दमले. देव मात्र दमला नाही आणि मग क्रांती झाली. तुकोबाराय देवाला पाहून नतमस्तक झाले. देवा आमच्या भजनावर खुश झालात. म्हटले हो, काय भजन आहे, काय कीर्तन आहे, काय गोडवा आहे. आजपर्यंत मी तिकडंच होतो, पण आज तुम्ही मला डोंगरावर आणलं बघा गड्या. आणि भजन करता करता देव प्राप्त झाल्यामुळं आता तुकोबारायांना माणसं दिसत नव्हती, झाडं दिसत नव्हती. तुकोबाराय आता जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप सगळ्या जगालाच पांडुरंग परमात्मा दिसायला लागले. सगळ्या जग त्यांना देवच दिसायला लागलं. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. आणि अशी अवस्था झाली जिवंतपणे. कधी झाली ही? जन विजन जन विजन
विजन विठ्ठल नामा प्रमाण सगळं विठ्ठलच बुवा. हो सगळं विठ्ठल दिसत. जिवंतपणीचा अनुभव आहे हा. आणि जिवंतपणे सगळं जग देहरूप राहिलंच नाही, शिवरूप झालं. आणि जिवंतपणे तुकोबाराय देवरूप झाल्यामुळं जिवंतपणेच म्हणायला लागले शेवट तो भला, 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 शेवट जुगलबंदी चांगली केली तुम्ही. वा छान, वा छान छान, गोड अगदी. शेवट तो भला जिवंतपणे झालं. प्रयत्न केला भरतासारख्यानं म्हणावं. मला गादी मिळून सुद्धा मी गादी देवाला द्यायला गेलो. शेवट तो भला माझा भाऊ. शबरीनं म्हणावं विश्वाचा मालक माझ्या हातची उष्टी बोरं खायला आला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबराय म्हणतात मी भजन करता करता देवच माझ्या डोंगरावर आला. मग मला म्हणता आलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपल्या देशात सगळेजण पंढरीला जातात. पाटील तुम्ही पंढरीला जाता, वारीला जाता. ज्याच्या गळ्यात माळ आहे
त्याने एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे बरं का. म्हणजे बाकीच्या देवाला जाऊ नका असं माझं म्हणणं नाही. आता मी पण काल तिरुपतीला जाऊनच आलो. देव पाहिले पाहिजे, सगळ्या देवाकडे गेलं पाहिजे. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. अभंग बरे संतांचे. किंवा हरिपाठात म्हणतो आपण, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांत दया पावणारी. जाता येतं तीर्थयात्रेला, पण आपला कलियुगाचा देव पांडुरंग आहे बरं का. एकच करायचं. ओंकार महाराज ऐका ऐका, ओंकार महाराजांच्या आवाजात एकच करायचं. आपल्या गळ्यात माळे ना, मग पंढरीला जायचं म्हणजे जायचं. या सगळ्या विश्वाचा सोयरा तिथं राहिलाय. तर कटावरी विश्वाचा मालक आहे, दिनाचा सोयरा आहे. जात जा जात जा. गोड चाल्यो, काय गोड आवाज आहे. पंढरी सिंजारे आल्यानो संसारा. ज्या दिवशी तुमची चाल आली ना युट्यूबला, एक दिवस आम्ही दिवसभर गाडीत ऐकत होतो. काय गोड चाल, वा वा. ओंकार महाराज लय गोड बुवा. पंढरी सिंजारे आल्यानो संसारा. या चालीमध्ये काय रिदम आहे माहिती आहे का? माणसाला पंढरपूरला जावं वाटतं. नाही तर काही काही चाली म्हणल्यावर माणसं घरातून बाहेरच येत नाही वापस. काय गोड महाराज गायक हे वा. गायकाचं असं आहे बरं का, भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल, काहीला उद्या कळल. हे मार्मिक आहे. काय काय, भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल. दिल दिल म्हणजे हृदय. दिल म्हणजे ते आमिर खानचा पिक्चर नाही, आपला आपला इथं हृदय. हृदय दिल, हृदय. हृदय इथं आहे, दिल इथं आहे, हृदय इथं आहे, बुद्धी इथं आहे आणि घसा इथं आहे. बघा काय देवानं योजना केली. इथं चाल सुचली पाहिजे आणि इथून ती गायली पाहिजे. इथं चाल सुचली पाहिजे, चाल सुचली त्यांना आणि हृदयापासून ती गायली. मग खालचे बसणारे मग क्या बात आहे, काय गायक आहे, क्या बात आहे. यायला खूप त्याला हृदयापासून गावं लागतं. आणि हृदयापासून गाणारी मंडळीत म्हणून महाराष्ट्रात या संभाजी महाराजाचं, कैलास बाबांचं, ओंकार महाराजांचं नाव झालं. महाराज हृदयापासून करावं लागतं. चला वा, धन्यवाद. चाली म्हणता म्हणता 12 वाजले भाऊ आपले. काय करावं आता, वेळ पुरत नाही कीर्तनाला. असंच झालं. पंढरपूरची वारी भरली आणि वारीमध्ये कानोपात्रा नावाची मुलगी देवाच्या दर्शनाला गेली. ऐका 2 मिनटं बघतं. आणि त्या कानोपात्रीला कीर्तनात तिनं ऐकलं की विश्वाचा मालक फार सुंदर आहे. पण नेमकं तिला देव काळा दिसला, काळा. म्हणून तिनं देवाच्या पायाला मस्तक नाही लावलं, असं बोट ठेवलं आणि देवानं चमत्कार केला. तिच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला आणि ती कानोपात्रा मंदिर सोडून बाहेर गेली नाही. त्या कानोपात्रेला तिचं चरित्र असं आहे बरं का. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली,
कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली. चरित्र नीट ऐका. मुलगी कोणाची आहे? एका वेश्येची. म्हणजे तिला आई माहिती पण बाप माहिती नाही. आपल्याला तरी माळी, कुणबी, मराठा, धनगर जात माहिती आपली, पण तिला बापच माहिती नाही. एवढ्या अपवित्र कुळात जन्माला आलेली मुलगी भजन करत होती मंदिरात आणि पायामध्ये घुंगरं बांधून प्रयत्न करत होती देवाचा. आणि इतका प्रयत्न केला तिनं पायात घुंगरं बांधून मंदिरात नाचायची. महाराज ती इतकी छान नाचायची. तिचं दिसणं इतकं छान होतं म्हणतात की सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला तर कमळ उमलायचं. पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून, आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बांधरी आपली नाही, पहा ती कवडाकडे चालली भिताडाकडे असली नाही, एक डोळा हेकणा की दरबी देखणा असले. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी तिची त्वचा होती. पण दुर्भाग्य असं होतं, इतकी छान मुलगी नेमकी भजन करताना एका राजाला आवडली. त्या बिदरचा राजा. आज माझं कीर्तन बिदर जिल्ह्यात आहे बघा. संध्याकाळी 9 ते 11 जायचंय मला. आता तुम्ही म्हटले बाबा 1ला निघालं तर जाणं होईल. 1 निघालं तर 9ला जातोय मी. बिदर जिल्ह्यात कुमठा नावाचं गाव आहे, आमदार आहे तिथले. त्यांनी आज मोठा सप्ताह ठेवलाय. त्याचं जागर माझ्याकडे संध्याकाळी जायचं. तिथं बिदर जिल्ह्यात त्या बिदरचा तो राजा. आणि त्या राजाची नजर पडली त्या मुलीवर. म्हणजे मंदिरात का नसते मुलगी? ही आपल्या मंदिरात नाही आपल्या दरबारात नसली पाहिजे. वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि राजानं आदेश काढले या पोरीला पकडून आणा. सगळी कथा सांगत नाही. पोरगी पुढं पळायला लागली आणि पकडणारे माग. देवाच्या पायापर्यंत पोरगी आली. गड्या कुणाचा शेवट गोड झाला? पहिलं चरण कळल, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला. 1 वर्षभर आमच्या मयूर दादाला तुम्ही धन्यवाद द्याल. काय अक्रूर महाराजांना आणलं तुम्ही, काय हे गायक आणले, काय कीर्तन झालं. वा वा वा. 1 वर्षभर या नानाच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन तुम्ही विसरणार नाही. ऐका गड्या, एवढी कथा माझी ऐका. कुणाचा शेवट गोड झालाय, कुणी म्हणावं माझा शेवट गोड झालाय. अभंग कळण्यासाठी सांगतोय. आणि मग आता पोरगी पुढे पळत होती, पकडणारे मागे. देवाच्या पायापर्यंत आली. आपलं मस्तक तिनं देवाच्या पायावरती मांडलं. बरं का माझ्या बहिणींनो, ऐका बरं. मस्तक असं देवाच्या पाया आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. कोणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. सगळे ब्राह्मण गोळा झाले. सगळ्या ब्राह्मणाचा विचार ठरला की या मुलीला स्मशानात नाही जाळायचं, या मुलीला वाळवंटात नाही जाळायचं. देव जे सांगेल ते करायचं. मधल्या गाभाऱ्यात प्रेत ठेवलं. शेजारी ते अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण झोपले. आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं झोपलेल्या त्या अनंताला आवाज दिला. हे अनंता अनंता रे, हे अनंता, हे अनंता. पाहे कानो पात्रा पवित्रा, पवित्रा. हे अनंता अनंता पाहे कानो पात्रा पवित्रा. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम यास्ति नास्त्यत्र संशयः. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिला. अनंताईची माती वाळवंटात नका करू, मंदिरात करा. ऐका,
उजव्या हाताला माती केली. जिथं माती केली ना संतोषराव, तिथं एक झाड उगवलं. तुम्ही कोणी जरी दर्शनाला गेलात पंढरीला, तर बारीला लागून दर्शन करताना तुमचं पहिलं कपाळ कान्होपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाचं. का धन्य कान्होपात्राजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची ग. म्हणून या धन्य धन्य निवृत्तीनाथा. संताचं दर्शन झालं आणि भजनामध्ये पोरीनं देवाच्या पायावरती जीव ठेवला. कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, कोणत्या कुळाची आहे याचा विचार न करता मंदिरात तिला पहिलं दर्शन मिळण्याचं भाग्य मिळालं. त्या पोरीनं म्हणावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. विठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये रखुमाये धोबा रखुमाये धोबा रखुमाये हरे
विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वाह वाह 12 वाजून गेले झालंय माझं कीर्तन 1-2 मिनिटं फक्त बसा बसा सगळे खाली बसा 1-2 मिनिट बस दादा मयूर दादा धन्यवाद आणि सगळ्या परिवाराला धन्यवाद दोनही मुलं त्यांची मुलांची बस काढ येणार हो त्यांचं वज दुसरा बारीक हा बाबा जमलं जोरात टाळी वाजव वा मला म्हणायची येणेकरी ॲटर येणेकरी बाबा फोटो काढ रे येणेकरी माझेच न काढू त्यांच्या झालंय कीर्तन 5 मिनिटं 10:15 झालते म्हणून 12:15 वाजायची आपलं कीर्तन टायमिंग मध्ये असतं म्हणजे टायमिंग म्हणजे कसं तुम्ही जेव्हा सुरू कराल तिथून 2 तास मी 1 तास कीर्तन करणारा महाराज नाही हलकं मला आवडत नाही त्यामुळे अगदी 1-2 मिनिटं फक्त घेतोय तुमचे ऐका 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये रात्र दारे धरणारा बाप कधी विसरायचा नसतो व्यवहारामध्ये सगळ्या श्रीमंत आपल्याला करणारा जर कोण असतो तो बाप असतो कैलास महाराज ओंकार महाराज आहेत आज कैलास महाराजांना आपण एवढं लांबून बोलवलं बघा गड्या देवाशी नातं जोडणाऱ्या गवळणी आहेत आणि परमार्थात जशा गवळणी देवाशी नातं जोडतात किती नातं गोड जोडतात इतकं भारी नातं जोडतात किती राधा ती मीराबाई या गवळणी म्हणतात देवा मी तुझ्यासाठी संसार सोडला रे संसार सोडला विसरल्या कामधंदा नाही सासू सासऱ्याची नाही मर्यादा आम्ही देवा तुला पाहण्यासाठी घरदार सोडलं हे मालका हे कृष्णा आम्ही तुझ्यासाठी आमचं सर्वस्व सोडलं तू आमच्यासाठी एवढी छान मुरली वाजवतो एवढा छान तू गातो हे कृष्णा आम्ही जर घरदार सोडून आलोत आज आम्ही सगळे जर या नानांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आलोत तर कैलास महाराज तुमच्या आवाजात त्या गवळणीचा भाव आम्हाला ऐकू द्या गोड गवळणी महाराजांच्या आवाजात तुम्ही 2 जरी वाजले तरी कंटाळणार नाही कैलास महाराज ओंकार महाराज आणि अक्रूर महाराजाचं कीर्तन महाराष्ट्राला सध्या आवडीचं फार भारी गातात आणि मी बोलतो माझ्या बोलण्याला ते चाली लावतात आणि संगीतातून प्रबोधन फार गोड असतं म्हणून अगदी आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून जसं नातं देवाशी आपण गवळणीने जोडलं तसं आपल्या सगळ्या तरुणांना विनंती आपल्या मायबापाशी नातं कायम राहू द्या एवढंच करा गड्या 10 किलोमीटर अंतर कापतो ही जी बाग आहे ही जी शेती आहे आपल्या बापानं टिकून ठेवली बाप रात्रंदिवस कष्ट करतो बघा बाप करी जोडी लेकुराची ओढ आपुली कुरवंडी वाळवणी हो एकाएकी केला मिरासीचा धनी या मुलीचं लग्न थाटात लावतो आजही मुलीच्या हृदयातला बाप कोणी काढू शकत नाही कितीही श्रीमंत नवरा असू द्या पण तिच्या हृदयातला बाप निघत नाही का बापानं तिला लहानपणापासून कडी एखांदे वागवून तिच्या लग्नाची व्यवस्था करणारा बाप असतो माझी मुलगी निर्व्यसनी मुलाला गेली पाहिजे माझी मुलगी थाटात संसार करणारी असली पाहिजे 2 मुली आहेत या बापाला आज त्या मुलींना आठवण येत असते नाना ओ नाना तुमची फार आठवण येते नाना तुमची फार आठवण येते नयनी
आसरू येते नाना. ओ दादा, ओ बाबा, ओ नाना, तुम्ही आम्हाला वागून कडी एक खांद्यावर घेऊन आम्हाला मोठं केलं. आज जरी आम्ही श्रीमंत असो तर तुमची कृपा आहे. आज जरी आम्ही खरंच सांगतो तुम्हाला चाकर बनवणारे खूप आहेत, तुम्हाला पायाखाली सांभाळणारे खूप आहेत, तुमच्याकडून काम करून स्वार्थासाठी वागवणारे खूप आहेत, पण आपली संपत्ती देणारा या विश्वातला फक्त व्यवहारातला बाप असतो. तुम्हाला मालक बनवणारा बाप असतो. म्हणून त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, कुणी नाना म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना. आज या 2 मुलांना विचारा किती गोड लोक जमलीत, मोठे हार आणलेत, एवढं कीर्तन ठेवलंय, 2-4 लाख रुपये बापासाठी खर्च केलाय, पण बाप आज त्यांना दिसत नाही. त्यांचे नाना इकून येतील का? इकून माझा बाप गेलेला आहे. हो मला विचारा. खूप लोक कीर्तनात वर्णन, काय अक्रूर महाराजांचा आवाज आहे, काय महाराजांचं बोलणं आहे, काय कथा सांगतात, काय रामकथा करतात, काय सैनिक सांगतात, काय शिवाजी महाराज सांगतात म्हणतात, पण शाब्बासकीची थाप मारणारा घरामध्ये माझा बाप नाही बघा. फार 2 निरुईस्तरी करायचं हो बाप माझा. कीर्तन 2 आहेत माझ्या लेकराला, 2 निरुईस्तरी करायचा. फेट्याची घडी बाप तो बाप असतो गड्या. मी बाप सांगायला लागलो तर सगळे रडतील बघा. मला सुद्धा कंट्रोल होणार नाही. एवढंच सांगायचंय मला. आज या 2 मुलांचा, या 2 मुलीचा बाप राहिला नाही, पण बाप गेल्यावर आमच्या बापाच्या पिशव्या पवित्र निघाव्या आणि त्यांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी, एवढ्या गोड उद्देशातून या पोरांनी कार्यक्रम ठेवला. आज या सगळ्या माता रडताना बापाची आठवण काढतात. नाना, तुमचा आम्हाला आधाराची गरज होती. बाप तो बाप असतो. अक्रूर महाराज साखरे नाव ज्ञानदीप लावू जगेला टाका, यूट्यूबला टाका, तुम्हाला खूप कीर्तन ऐकायला मिळतील. शिवा नाभी आहे, तानाजी आहे, मुरारबाजी आहे. आज मी तुम्हाला तर मागं आलो होतो म्हणून तो मागचा विषय सांगितला नाही. आज थोडं वेगळं रामकथेची उदाहरणं देऊन तुम्हाला पटवून दिलं. आपले 12:15 वाजले. खूप गोड कथा, खूप गोड कीर्तन या परिवारानं आयोजित केलं. मयूरदादा, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. हो, या 2ही मुलांना मानाचा मुजरा. आज हा बाप 2 पिशव्या घेऊन वर गेलाय. उजव्या हातातली पिशवी तपासली तर उजव्या हातातल्या पिशवीत अशी गोड स्वभावाची मुलं, लोकाला जपणारा, लोकांसाठी कष्ट करणारा, सामाजिक बांधिलकी असणारा बाप बाहेर पडला. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आमचा नाना देवाच्या पायाजवळ असावा म्हणून त्याच्यासाठी ठेवलेलं कीर्तन, त्याच्यातला भरत, त्याच्यातला केवट, ज्ञानोबाराय, कान्होपात्रा, तेही प्राणापरवते, आवडती मज निरुते, अशा संत कथा बाहेर पडल्या. आणि देवाच्या आवडीचं कीर्तन बाहेर पडल्याबरोबर रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, दोषांचं हरण झालं. आणि भगवंताच्या पायाजवळ बरोबर 12:15 वाजता हा नाना, आमचा बापूराव नाना समर्पित झाला. हात वर करून या पोरांना त्यांनी आशीर्वाद दिला. मुलांनो, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती भावे दया. हात वर करून बापाचा आशीर्वाद घेणारी तुम्ही मुलं आहात. मग दोघांनाही मुलांना धन्यवाद. मयूर दादाला धन्यवाद. आणि ओंकार महाराज, कैलास महाराज आले, संभाजी महाराज आले, तुम्हाला धन्यवाद. ही मंडळी खूप व्यस्त आहेत बरं. डायरीमध्ये जागा नाही त्यांच्या, मलाच मिळत नाहीत. ती आता माझ्या संग राहत होती पण आता खूप लांब गेली. उंच आवाज, गोड आवाज, गवळणी त्यांच्या प्रसिद्ध आहेत, त्यांना धन्यवाद. एवढे गोड गायक, वादक, हे काय वादक आहेत महाराज. मी कलाकाराचा महाराज आहे, गुणीजनांचा महाराज आहे. गुणीजन खूप प्रेम करतात माझ्यावर. हे सगळी माझे हार त्यांच्या गळ्यात टाकणारा महाराज आहे मी, कारण यांच्यामुळं संप्रदाय उभा आहे. या सगळ्या गुणीजनांना धन्यवाद. आपण सगळी मंडळी काय गोड, एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. काय बघा, बोलून श्रद्धांजली जात नाही. 2-3च घेत जा श्रद्धांजलीला. लई लोकांना देत जाऊ नका, 2-3 घेत जा. आणि द्यायचीच असेल श्रद्धांजली तर भजनाची देत जा. हात वर करा आणि सगळ्यांनी भजन करा. नानाचाही उद्धार आणि आपलाही उद्धार. ज्ञानोबाराय माझ्या
विठ्ठलाचं भजन हे माऊलीचं भजन देवाला आवडणार आहे. आज बाप समर्पित झाला. विठ्ठल जय विठ्ठल होईल. जेवढी घरातली माणसं आहेत त्यांच्या तेवढी पुढे या. घरातली जी मोजकी चुलती काकी बहिणी सगळेच नाही हा 10-5 जण पुढे या. त्यांच्या हाताने पुष्प टाका आधी, फुलं टाका आधी. फुलं घ्या आता तुमच्या आधी 2-4 पोरांनो दादांनो. अभंग होईल, फुलं टाका आधी आणि मग फुलं हे बाकीचे तिथं येऊन टाकतील, पायाखाली येतात. त्यामुळे इथंच तुम्ही टाका 2-4 जण. बाकीचे आम्ही दर्शन घेताना टाकू फुलं. तुम्ही सगळ्याजण हातात घ्या. अभंग होईल, जय विठ्ठल होईल. 2 मिनिटात आरती होईल. तोपर्यंत कृपया श्रद्धांजली होस तर कुणी 5-10 मिनिटं गडबड. 12:30ला सगळे मोकळे होणार आहेत. अजिबात वेळ गेलेला नाही. अजिबात कुणी काळजी करू नका आणि गडबड करू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल जय. आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावे सगळा सांभाळ. वाढले झाला उभा पांडुरंग पुन्हा बोला अंतकाळी आमासे पावला. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. बोलिलेले कुर्रे बेंडे वाकोडे सरे करा क्षमा अपराध महाराज नाही विचारे लाजे करम्या बोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मने ज्ञाने चोरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज. आरती ज्ञान महाकैवल्य तेजा सेवनिवास संत लोपले ज्ञान जगे कोणी अवतार नाव ठेवले ज्ञानी आरती महाकैवल्य तेजा सेवनिवास संत मनोवेदना माझा आरती राजा प्रगट करियोले ईश्वर माझी वेळा मजनार्दन शरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेव संत मनोवेदना माझा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सदानंदी पाय दाखल आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण काढले तैसे तुकोबाची आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद पाय दाखवी अम्मा आरती तुला दुखदा तुलनेसी ब्रह्मा आले म्हणून रागले चरणी ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सदानंदी पाय दाखवे अम्मा कलिल दाखल डोळ्यात प्रेमी आनंद आनंद विठ्ठल मागणे देखत जपते आहे देशतरी माय पांडुरंगा. या संता संग याची मध्ये आणि कधी काय तुका म्हणे आता उदार तू होई म्हणजे ठेवी पाय संताचे या संसार सर्वेच मध्ये ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम